आज आपण मस्तपैकी झणझणीत असे वांग्याचे भरीत आणि त्यासोबत भाकरी बनवणार आहोत। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे वांग्याचे भरीत बनवणार आहोत। तर मी येथे जळगाव प्रसिद्ध हे हिरवी वांगी मोठी वांगी घेतलेली आहेत। 400 ग्रॅम इतकी ही 2 वांगी बसलेली आहेत। तसेच येथे मी अर्धी वाटी इतके हे मटार घेतलेले आहेत। हिरवे वाटाणे हे ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी सुद्धा चालणार आहे। तसेच येथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी मी येथे बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे। तसेच एक मोठी वाटी येथे मी कांद्याची पात कापून घेतलेली आहे। तर ही कांद्याची पात घालणे गरजेचे आहे, कारण यामुळेच आपल्या भरताला ही चव छान येते। तसेच येथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत काही, आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर येथे आपण या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेणार आहोत आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण येथे वांग्याचे भरीत बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे। तर सर्वात आधी आपण जी वांगे घेतलेले आहेत तर याला आपण थोडेसे चीर पाडून घेणार आहोत आणि यांना तेल लावून ही आपण भाजून घेणार आहोत। तर बरेच जण ही गॅसवर भाजतात, तर काही जण खेड्यात राहत असतील तर ती चुलीवर हारीत भाजतात। तर मी इथे आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ही जी वांगी आहेत ती भाजून दाखवणार आहे। वांगी आहेत तर त्याच्या आपण ही जी देठ आहेत ती आपण सर्वात आधी ही काढून घेणार आहोत पूर्णपणे। ही गॅसवर अशीच ही पूर्णपणे वांगी भाजणार असेल तर हे देठ आहे ते तुम्ही काढायचे नाही, कारण ते पकडण्यासाठी आपल्याला गरज लागते त्याची, म्हणून। पण मी येथे तुम्हाला हे तव्यावर भाजून दाखवणार आहे, म्हणून मी हे वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे। तर येथे आपल्याला ही जी वांगी आहेत ती थोडीशी आपल्याला येथे मधून ही अशी चीर पाडून घ्यायची आहे। यामुळे काय होते ना, आपली वांगी मध्ये खराब तर नाही ना हे आपल्याला समजते। तर येथे हे वांगे पूर्णपणे व्हाईट दिसत आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने या 2-3 या अशा या चिरा पाडून घ्यायच्या आहेत। हे बघा, सर्व बाजूने आपण ही वांगी अशी चेक करून घ्यायची आहे, म्हणजेच आपले वांगे खराब आहे की काय हे आपल्याला समजते आणि वांगे हे छानपैकी आतपर्यंत शिजले जाते। तर अशाच पद्धतीने मी हे सुद्धा वांगे कट करून घेणार आहे। तर येथे मी ही सर्व वांगी कापून घेतलेली आहे, बारीक मध्ये चिरा पाडून घेतलेल्या आहेत। आता आपण या वांग्याला पूर्णपणे हे तेल लावून घेणार आहोत। मी येथे हे दोन्ही वांग्यांना हे असे हे तेल लावून घेतलेले आहे आणि आता मी गॅसवर येथे तवा ठेवलेला आहे। तर आपण येथे तव्यावर ही जी वांगी आहेत ती येथे भाजून घेणार आहोत। तर मी ही दोन्ही वांगी आहेत ते येथे अशी ही ठेवून घेतलेली आहेत आणि सर्व बाजूने हे आपल्याला असे तेल टाकून घ्यायचे आहे। आणि आता आपण ही वांगी गॅसवर तव्यावर ठेवल्यानंतर आपण येथे पॅक झाकून द्यायचे आहे। तर उंच काहीतरी भांडे ठेवायचे आहे, म्हणजे त्यात काहीही हवा जाणार नाही असे हे भांडे ठेवायचे आहे। आणि हे आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर 5 मिनिटांनी आपण पुन्हा चेक करायचे आहे आणि पुन्हा ते वांगे आपल्याला उलट करून घ्यायचे आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर मी येथे ही वांगी बघितली, तर बघा ही आपली वांगी आहेत ती एका बाजूने निम्मी शिजली गेलेली आहे। तर आपण येथे ही वांगी जी आहेत ते येथे उलट करून घेणार आहोत आणि यावर पुन्हा झाकण ठेवून देणार आहोत। तर येथे पुन्हा 7 ते 8 मिनिटांनंतर ही वांगी झाकून ठेवलेली होती आणि पुन्हा 7 ते 8 मिनिटांनंतर मी येथे ही वांगी बघितली, तर वांगी येथे आपली पूर्णपणे शिजून झालेली आहेत। दोन्ही बाजूंनी छानपैकी अशी ही मऊसूत शिजलेली आहेत। तर येथे ही जी वांगी आहेत ती आपण एका ताटात काढून घेणार आहोत। आता वांगी काढल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटे थोडी थंड करून घ्यायची आहेत। तोपर्यंत येथे एका साईडला त्याच तव्यावर या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला येथे भाजून घ्यायच्या आहेत, तेल न टाकता येथे भाजायच्या आहेत। तर मिरच्या थोड्या निम्म्या भाजल्या गेल्या की त्यात आपण लसूण सुद्धा टाकायचं आहे आणि लसूण सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे फक्त गॅसवर असा हा परतून घ्यायचा आहे, निम्मा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर येथे आता आपली लसूण आणि मिरची थोडी थंड करून घ्यायची आहे 5 मिनिटे। तोपर्यंत येथे वांग्यांना 5 मिनिटे झालेली आहेत, तर आपण त्यावरील जी साल आहे ती सर्व काढून घेणार आहोत। तर बघा, आपण जे वांग्यांना तेल लावले होते त्यामुळे अगदी सहज अशी ही वांग्यांची साल निघत आहे। तर अशा पद्धतीने मी ही दोन्ही वांग्यांची साल ही अगदी सहजरित्या ही काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही स्मॅशरने थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे। तर अगदी मऊसूत अशी ही आपली वांगी शिजलेली आहे छानपैकी। तर येथे आता आपण ही वांग्याची साल काढून घेतलेली आहे सर्व, आणि तसेच येथे
येथे आपण ही जी मिरची आणि लसूण भाजून घेतलेला आहे ते इथे आपण खलबत्त्यात बारीक करून घेणार आहोत। तर आता इथे आपण याचा जाड बारीक असा हा भरडा करून घेणार आहोत। लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। भरीत आहे ते आपण स्मॅशरने इथे हे पूर्णपणे हे बारीक करून घेणार आहोत। तर इथे आता गॅसवर कढई ठेवली आणि त्यात मी 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेले आहे। भरताला आपण तेल थोडे जास्त टाकायचे आहे। त्यात आता आपण ही जी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आधी तळून घ्यायचे आहेत। तर इथे आता आपली ही शेंगदाणे छानपैकी अशी तळून झालेली आहेत। तर इथे आपण एका ताटात ही शेंगदाणे काढून घेणार आहोत। शेंगदाणे काढून झाले। आता आपण थोडे जिरे टाकले। तसेच येथे मी हा 1 वाटी एक कांदा कापून घेतलेला आहे छोटा, तो टाकला। ठेचा आहे तो येथे टाकून दिलेला आहे। कांदा हा निम्मा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे सर्व साहित्य टाकायचे आहे। तर हे मिरचीचा ठेचा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे थोडा। त्यानंतर येथे आपल्याला ही जी वाटाणे आहेत ती टाकून द्यायची आहेत। तसेच येथे ही कांदा पात धुवून घेतलेली आहे, तर ही सुद्धा आपल्याला इथे टाकून द्यायची आहे। येथे आपल्याला थोडेसे हे मीठ टाकायचे आहे, यामुळे आपली जी कांदा पात आहे ती पटकन शिजेल। आणि आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत। तर येथे 5 मिनिटानंतर आपली जी कांद्याची पात आहे, वाटाणे छानपैकी असे शिजले गेलेले आहेत। हे बघा, मस्त अगदी सुरेख असा कलर आलेला आहे। आणि आता यात आपण जे स्मॅश केलेले हे जे भरीत आहे ते सर्व यात टाकून देणार आहोत। तसेच येथे आपण हे जे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते सुद्धा यात टाकून द्यायचे आहेत आणि हे छानपैकी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आणि यात आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचे आहे। तर मीठ आपण आधी सुद्धा टाकलेले आहे, म्हणून आता थोडे बेतानेच घालायचे आहे। तर हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटे असेच परतवून घ्यायचे आहे। तर येथे हे पूर्णपणे आपले भरीत हे तयार झालेले आहे। आता आपण यावर वरून ही कोथिंबीर टाकून देणार आहोत। तर येथे आपले वांग्याचे भरीत हे छानपैकी असे तयार झालेले आहे आणि खूपच छान मऊ लुसलुशीत असे हे आपले जे भरीत आहे ते तयार झालेले आहे। तर वांग्याच्या भरतासोबत भाकर ही झालीच पाहिजे, म्हणूनच येथे भाकरसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। तर त्यासोबत येथे बाजरीची भाकर खूपच छान लागते, म्हणून मी येथे ही भाकरी बनवत आहे। तर येथे ही जी भाकरीचे कणिक आहे ते आपल्याला चांगले रगडून घ्यायचे आहे। जेवढे आपण हे बाजरीचे भाकरीचे पीठ रगडतो तेवढी आपली भाकरी खायलासुद्धा छान लागते आणि तेवढी पांढरी शुभ्र होते। तर मी येथे ही सर्व जी भाकर आहे तर ती येथे रगडून घेतली आणि त्याचा एक गोळा बनवून छानपैकी अशी गोल गोल फिरवत ही सर्व थापून घेतलेली आहे आणि त्यानंतर येथे मी तव्यावर टाकलेली आहे। तर एक तवा तापवायला ठेवलेला होता मी आधीच आणि एका बाजूने येथे भाकर जी आहे ते आपण पाणी लावून घेतो आणि त्यानंतर ती 2 मिनिटांनी परतून घ्यायची आहे आणि मग ती पुन्हा जी खालची बाजू आहे तव्याची ती छानपैकी अशी भाजून झाल्यानंतर आपल्याला ती पुन्हा गॅसवर ही भाजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही आपली भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आणि येथे मस्त वांग्याच्या भरतासोबत आपली भाकरी आणि त्यासोबत येथे मस्तपैकी ओला कांदा आणि तसेच येथे मी जे लिंबाचे हळदीचे लोणचे बनवलेले होते ते सुद्धा घेतलेले आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही वांग्याच्या भरताची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि भेटूयात आता पुन्हा नेक्स्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।